वटपौर्णिमा आणि पुण्यातील फुलेवाड्यात गेल्या वर्षी झालेला गोंधळ आठवतोय का? ज्या वडाच्या झाडाभोवती महिलांनी फेऱ्या मारण्याचा प्रयत्न केला, त्याला महात्मा फुले प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला आणि काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. तर यंदाही तसंच काय घडणार आहे का? पुन्हा फुलेवाड्यात वाद पेटणार का, की यावेळी प्रशासनाने आधीच घेतलेल्या निर्णयामुळे तो टळणार आहे? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ज्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आयुष्यभर अंधश्रद्धा, कर्मकांड आणि अनिष्ट रूढींविरोधात लढा दिला, त्यांच्या स्मृतीस्थळी वटपौर्णिमेची पूजा होणं त्यांच्या विचारांशी सुसंगत आहे का? चला, संपूर्ण प्रकरण काय आहे हे आपण समजून घेऊयात. पुण्यातील गंजपेठ येथे महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या ऐतिहासिक निवासस्थान म्हणजेच फुलेवाडा आणि या वाड्यासमोर असलेल्या वडाच्या झाडाभोवती अनेक वर्षांपासून परिसरातील विवाहित महिला वटपौर्णिमेनिमित्त फेऱ्या मारून पूजा करत आल्या आहेत. मात्र यावर्षी महात्मा फुले समता प्रतिष्ठानचे कार्यकर्ते प्रशांत यतिराव फुले यांनी पुरातत्व विभाग आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देत या ठिकाणी कोणताही धार्मिक कार्यक्रम होऊ नये अशी मागणी केली आहे. या निवेदनानंतर पुरातत्व विभागाने सुद्धा पोलिसांना पत्र पाठवत फुलेवाडा हा राज्य संरक्षित स्मारक असल्याचं नमूद केलं आहे. येथे कोणत्याही प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आवश्यक बंदोबस्त ठेवण्याची विनंती केली आहे. यामागचं कारण काय? महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजातील विषमता, जातीभेद, अंधश्रद्धा, कर्मकांड आणि अनिष्ट रूढी यांच्या विरोधात घालवलं. त्यांनी स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह, सत्यशोधक विचार आणि विवेकवादाचा पुरस्कार केला. त्यांच्या मते धर्म म्हणजे माणसाची सेवा, शिक्षण, समानता, अंधानुकरण किंवा कर्मकांड नव्हे. आणि म्हणूनच प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या व्यक्तींनी या कर्मकांडांचा विरोध केला त्यांच्याच स्मृतीस्थळी अशा प्रथा पाळणं हे त्यांच्या विचारांशी विसंगत आहे. मात्र दुसरीकडे अनेक महिला सांगतात की वटपौर्णिमा ही त्यांच्यासाठी श्रद्धा आहे आणि एक कौटुंबिक परंपरेचा भाग आहे आणि अनेक वर्षापासून ते या झाडाची पूजा करत आल्याचं सुद्धा दिसून आलं आहे आणि त्यामागे कुणालाही दुखावण्याचा हेतू नसतो. म्हणजेच हा वाद केवळ एका झाडाचा नाहीये, हा संघर्ष आहे परंपरा आणि परिवर्तन, श्रद्धा आणि विवेक, धार्मिक आचरण आणि समाज सुधारकांच्या विचारांचा. गेल्या वर्षी याच मुद्द्यावरती फुलेवाडा परिसरात तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे यंदा तोच प्रकार पुन्हा घडू नये म्हणून प्रशासनाकडे आधीच निवेदन देण्यात आलं आहे. आता प्रश्न एवढाच आहे की महात्मा फुलेंना खरी आदरांजली त्यांच्या वाड्यासमोर पूजा करून व्हायची, की आयुष्यभर त्यांनी मांडलेल्या समानता, विवेक आणि अंधश्रद्धा विरोधी विचारांना आचरणात आणून? या संपूर्ण प्रकरणाकडे तुम्ही कसं पाहता? परंपरा जपणं महत्त्वाचं की समाज सुधारकांच्या विचारांचा सन्मान? वाड्याचं महत्त्व टिकून ठेवणं की वडाभोवती फेऱ्या मारणं? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच गोष्टींसाठी पाहत रहा दुनियादारी.